नमस्कार मित्रांनो, ऊस लागवड करतावेळी आपल्याला त्या ऊसाच्या क्षेत्रात तूट होण्यासारखा खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो। अशा वेळी आपण काय करावं लागेल म्हणजे तूट होणार नाही। जर तुम्ही एक डोळा लावत असाल किंवा दोन डोळे लावत असाल अथवा रोप पद्धत लावत असाल तर अशा वेळी तुम्ही हे थोडेफार का होईना ट्रेमध्ये अथवा असे मातीवर किंवा गादी वाफा बनवून ऊसाची रोपे ही तयार करणे आवश्यक आहे। हा आपला 3 क्रमांकचा प्लॉट आहे। तर यामध्ये आपण तिसरा हिस्सा रोपे लागवड केलेली असून या 2 हिस्से जे आहेत यामध्ये एक डोळा म्हणजे एक कांडी 1.5 फुटावर ही लावलेली आहे। तर याची उगवण ही चांगली झालेली असून काही डोळे हे उगवत असून काही तुटाळ ही निदर्शनास येत आहे। म्हणजे आता ह्या 2 रोपाच्या मधले इथला आणखी उगवलेलं नाही। अशा वेळी आपल्याकडे एक्स्ट्रा रोपे ही तयार असणे गरजेचं आहे। त्यामुळे ही आता लावलेली जी डोळे आहेत आणि इतर जे उगवणारे जे डोळे आहेत त्यांचे वय हे एक समान होईल आणि ज्यावेळेस त्यांना फुटवा येणार असेल त्यावेळेस दोन्ही ह्याचा फुटवा एकाच वेळी येईल, जेणेकरून हा ऊस मागे पुढे होणार नाही। रोपे ही तुम्ही ट्रेमध्ये सुद्धा लावू शकता। कोकोपीट आणून त्यामध्ये शेणखत थोडे मिक्स करून हे चांगल्या प्रकारचे रोपे ही उगवू शकतात आणि तुटाळीवर आपण मात करू शकतो। हे आता 8 दिवसापूर्वी ही रोपे लावलेली आहेत। या रोपांनीही आता चांगली चिटकली असून हे आता त्यांना दुसरे पाणी आहे। कारण सध्या उन्हाळा दिवस असल्या कारणाने त्याला पाणी जरा लवकर द्यावे लागत आहे, जेणेकरून रोपे वाळू नयेत म्हणून लवकर पाणी द्यावे लागत आहे। तर आपण आता दुसरा प्लॉट जो पाहत आहात 2 नंबरचा, या प्लॉटला आता लावून 1.5 महिना झाले असून या प्लॉटला सुद्धा चांगले फुटवे फुटायला सुरू झाले असून या प्लॉटमध्ये सुद्धा काही प्रमाणात तुटाळ झालेले होते। या तुटाळीसाठी आम्ही एक्स्ट्रा रोपे बनवून ठेवलेली होती। या रोपापैकीच यात कालच तुटाळ लावून घेतलेली आहे आणि हा ऊस जो स्क्रीनवर दिसत आहे तो आता चांगला प्रोग्रेसमध्ये आहे। तर त्यानंतर हा प्लॉट क्रमांक 3 आहे। याला आता जवळजवळ 2.5 महिने झाले असून या ऊसाला जबरदस्त म्हणजे 10-15 असे फुटवे झालेले आहेत। तर याला आता लवकरच माती लावून घेतली जाणार आहे आणि फुटवे अधिकचे होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण होणाऱ्या तुटीला जर एक्स्ट्रा रोपे जर बनवून ठेवली तर दोन्ही ऊसाचे वय हे एक समान होत असून ऊस मागे पुढे होण्याची शक्यता नाही। जेणेकरून माती लावताना ऊसाची रोपे राहिले किंवा फुटवा फुटण्याचे राहिले तर त्यावर जर माती पडली तर त्या रोपाला फुटवा पडायला अडचण येते। त्यामुळे ऊस लागवड झाली की त्याच वेळेस रोपे ही बनवून तयार असावीत अथवा आधीच बनवून असली म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही। धन्यवाद।